नमस्कार. आज आपण इयत्ता 7वी मधील प्रसंगावरून कथालेखन हे अभ्यासणार आहोत. येथील एक प्रसंग तुमच्या समोर दिलेला आहे. आता तोच प्रसंग मी इथे वाचून दाखवणार आहे. प्रसंग 1. एकदा एक हरिण जंगलाबाहेर येते. समोरून एक प्रवासी रेल्वे येत असते. प्रसंग 2. हरिण प्रवासी रेल्वेजवळ येताच तिच्याबरोबर धावायला सुरुवात करते. प्रसंग 3. पुढे एका स्टेशनवर रेल्वे थांबते. हरिण मात्र पुढे धावत जाते. प्रसंग 4. हरिण जंगलात जाऊन इतर सर्व प्राण्यांपुढे आपण रेल्वेला हरवले अशी फुशारकी मारते. प्रसंग 5. कोल्ह्याला शंका येते. तो हरणाबरोबर जंगलाबाहेर येतो. प्रसंग 6. पुन्हा हरणाची व रेल्वेची शर्यत सुरू होते. कोल्हा दोघांच्या मागे धावत जातो. प्रसंग 7. ती रेल्वे मालगाडी असते. कोठेही न थांबता पुढे पुढे जाते. हरिण दमून जमिनीवर बसते. आणि प्रसंग 8. मानवाने तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली रेल्वे आपल्यापेक्षा वेगवान आहे हे हरणाच्या लक्षात येते. इथे आपल्याला एकूण 8 प्रसंग दिलेले आहे. या प्रसंगांचा आधारे आपण एक कथा लिहायची आहे. तिला योग्य शीर्षक देऊन तात्पर्य सुद्धा लिहायचे आहे. चला तर मग आपल्या या नवीन प्रसंगावरून कथालेखन या गोष्टीला सुरुवात करूया. कथेचे नाव आहे गर्वाचे घर खाली. एक खूप घनदाट जंगल होते. त्यात अनेक प्राणी राहत. त्या जंगलाच्या बाजूने एक रेल्वे मार्ग जात होता. एके दिवशी जंगलातील एक हरिण फिरत फिरत जंगलाबाहेर आले. तेव्हा त्याला समोरून एक प्रवासी रेल्वे येताना दिसली. हरिण पहिल्यांदाच रेल्वे हा प्रकार पाहत होते. संपूर्ण जंगलात वेगाने धावणारा म्हणून हरणाचाच लौकिक होता. रेल्वेसारखे वेगाने धावणारे यंत्र पाहून हरिण थोडा वेळ चक्रावूनच गेले. परंतु त्याला काय वाटले कोणास ठाऊक. रेल्वे जवळ येताच हरिण तिच्यासोबत धावू लागले. जणू काही हरणाने रेल्वेसोबत शर्यतच लावली होती. थोड्या वेळाने ती रेल्वेगाडी एका स्टेशनवर थांबली. परंतु हरिण काहीच थांबले नाही. ते धावतच राहिले. नंतर जंगलात जाऊन हरिण सर्व प्राण्यांपुढे आपण रेल्वेला कसे हरवले याच्या फुशारक्या मारू लागले. सर्व प्राण्यांमध्ये कोल्हाही हरणाच्या बढाया ऐकत होता. त्याला शंका येऊ लागली. कोल्हा पुढे येऊन म्हणाला, शक्यच नाही. मला माहीत आहे रेल्वेगाडी. ती नक्कीच हरणापेक्षा वेगवान आहे. हरणाला कोल्ह्याचा खूप राग आला. हरिण म्हणाले, ठीक आहे, पुन्हा शर्यत जिंकून दाखवतो. मगच तुम्हा सर्वांचा विश्वास बसेल. कोल्हा व हरिण जंगलाबाहेर येतात. थोड्याच वेळात अजून एक रेल्वे येते. पुन्हा हरणाची व रेल्वेगाडीची शर्यत सुरू होते. हरिण खरोखर धावते की नाही ते पाहण्यासाठी कोल्हाही हरणामागे धावू लागला. परंतु यावेळेस धावणारी रेल्वे ही प्रवासी गाडी नसून मालगाडी होती. ती कोठेही न थांबता वेगाने पुढे पुढे जात राहिली. बिचारे हरिण थकून गेले व जमिनीवर बसले. त्याला कळून चुकले की मानवाने तंत्रज्ञान वापरून बनविलेल्या रेल्वेला आपण हरवू शकत नाही. तात्पर्य, ज्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नसते त्याच्याशी स्पर्धा करू नये.